पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा धडाका, सलग दुसऱ्या दिवशी गावठी कट्टा जप्त, एक ताब्यात। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध शस्त्रांविरुद्ध छेडलेल्या विशेष मोहिमेला मोठं यश मिळत आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करत वडजाई रोडवरील कबीरगंज परिसरातून आसिफ अहमद अन्सारी याला विनापरवाना देशी बनावटीचं पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह रंगेहात ताब्यात घेतले। जप्त करण्यात आलेल्या 41,000 रुपयांच्या या शस्त्राप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं पार पाडली। निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून अशा कारवाया आणखी तीव्र केल्या जाणार आहेत। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। धुळे महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने अवैध दंडांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। या विशेष मोहिमेतील सलग दुसऱ्या दिवशी आपण एक गावठी कट्टा हस्तगत करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। आसिफ अहमद खलील अहमद अन्सारी, वय 31, बंदे नवाज कॉलनी, वडजाई रोड, धुळे। हा सुद्धा त्याच्या ताब्यामध्ये एक गावठी पिस्टल आणि त्याच्याबरोबर एक बुलेट हे कमरेला लावून आणि गावामध्ये दहशत माजवण्याच्या हेतूने फिरत असल्याची गोपनीय माहिती आपल्या टीमला मिळाली। त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, श्याम निकम, सतीश जाधव, दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, देवेंद्र ठाकूर आणि विवेक वाघमोडे यांचं एक पथक आम्ही रवाना केले। पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे खात्री केली असता त्याच्या कमरेला त्या ठिकाणी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळून आलेले आहे। त्याने ते जिवंत काडतूस आणि बुलेट पिस्टल कुठून आणलेले आहे, त्याचा आणखी काही उद्देश होता का, त्या उद्देशामध्ये काही साथीदार आहेत का, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। त्याचप्रमाणे आज त्याला मान्य न्यायालयासमोर उभं करून त्याचा पीसी घेऊन आणि अधिकची माहिती जमा करण्याचं चालू आहे। आम्ही पुन्हा आवाहन करतो की धुळे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान जर कोणी दहशत माजवत असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, संबंधित पोलीस स्टेशन आणि नियंत्रण कक्ष येथे माहिती द्यावी। त्याचं नाव आम्ही गोपनीय ठेवू आणि असं कोणीही कृत्य करत असेल त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।